नमस्कार विद्यार्थ्यांनो, डीप ट्रान्सफर 2F द्वारे हॉरिझॉन्टल पोल्युशन 3 मिलीमीटर जाडीच्या माइल्ड स्टील शीटवर फिलेट वेल्ड टी जॉइंट या विषयावर आपले स्वागत आहे। या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे जाणून घेऊ शकाल, ड्रॉइंग अनुसार प्लेट्सचे तुकडे तयार करा। ड्रॉइंग अनुसार प्लेट्सला टी जॉइंट म्हणून संरेखित करा आणि वेल्ड करा। वेल्डिंगसाठी टी जॉइंट आडव्या स्थितीत सेट करा। योग्य प्रमाणात फिलर मेटलसह बीड जमा करा। वेल्ड आणि बीड दिसण्यावरील पृष्ठभागावरील दोषांसाठी स्वच्छ आणि तपासणी करा। या विषयामध्ये अनेक साधने आणि उपकरणे वापरणे समाविष्ट आहे। येथे सामान्यतः वापरली जाणारी मुख्य साधने आहेत: स्टील रूल, लाइटर, वायर ब्रश, हँड ग्राइंडर, Bastard file, second cut file, tri-square, leather apron, leather hand gloves, leg guard, safety shoes, welding helmet, safety goggles, chipping hammer, welding screen, MIG welding set, carbon dioxide gas cylinder, filler wire feeder, MIG welding torch। प्रक्रिया: संरक्षक कपडे घाला। ड्रॉइंग नुसार शीट शेअरिंग मशीनने कापून घ्या। ग्राइंड करा आणि शीटच्या कडा चौकोनी करा। कार्बन स्टील वायर ब्रश आणि फायलिंगद्वारे प्लेट्सची पृष्ठभाग डिबर करा आणि साफ करा। रेखांकनानुसार प्लेट ए प्लेट बी वर टीच्या स्वरूपात सेट करा। टॉर्चला मशीनच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी जोडा।
प्रवाह 90 ते 100 अँपियर्स, संबंधित वायर फीड इन ग्रेड 3 ते 4 मीटर, मिन 19 ते 20 आर्क व्होल्टेज आणि डीप ट्रान्सफर मोड वापरून रूट रन डिपॉझिट करा. टी जॉईंटच्या दोन्ही टोकांना टॅक वेल्ड, किमान 10 मिलीमीटर लांबी. कार्बन स्टील वायर ब्रशने प्लेट्सची पृष्ठभाग स्वच्छ करा. शून्य पूर्णांक 8 मिलीमीटर व्यासाचा वापर करून टी जॉईंट वेल्ड करा. चांगल्या लेगची लांबी आणि प्लेट्सचे समलेन सुनिश्चित करा. अंडर कट टाळा. जास्त वेविंग केल्यामुळे प्लेटच्या एज वितळत नाहीत याची खात्री करा. प्लेटवरील लॅप वेलच्या दुसऱ्या टोच्या अंगठ्याला अंडरकट नसल्याचे सुनिश्चित करा. वायर ब्रशने बीट स्वच्छ करा. तपासल्यानंतर ओव्हरलॅप, अंडरकट, पेनिट्रेशन, डिस्टॉर्शन यासारखे कोणतेही दोष नाहीत आणि ते एक चांगले बीट प्रोफाइल आहेत हे सुनिश्चित करा. या विषयांमध्ये ड्रॉइंग अनुसार प्लेट्सचे तुकडे आकारानुसार तयार करा. ड्रॉइंग अनुसार प्लेट्सला टी जॉईंट म्हणून संरेखित करणे आणि वेल्ड करणे. वेल्डिंगसाठी टी जॉईंट आडव्या स्थितीत सेट करणे. योग्य प्रमाणात फिलर मेटलसह बीट जमा करणे समाविष्ट आहे. वेल्ड आणि बीट दिसण्यावरील पृष्ठभागावरील दोषांसाठी स्वच्छ आणि तपासणी करा. मला आशा आहे की तुम्हाला सर्व संकल्पना आणि व्यायाम समजले असतील. आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी आणखीन एक अद्भुत संकल्पना आणणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या.